सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या शीतल साकुरे या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज तसेच इंग्रजी स्पोकन आधारित काही उपयुक्त व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलला जाऊन नक्कीच पहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2018ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. BDS या शॉर्ट फॉर्मने ही परीक्षा ओळखली जाते. मुलांच्या मेंदूला चालना देणारी ही चांगली परीक्षा आहे. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि सायन्स या 3 विषयांचा समावेश असून 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी ही परीक्षा असते. चला तर पाहूयात. यामध्ये प्रथम गणित हा विभाग असतो. यामध्ये एकूण 50 प्रश्न असून त्याला 100 गुण असतात. बुद्धिमत्ता 25 प्रश्न असून 50 गुण असतात आणि सायन्ससाठी 25 प्रश्न असून त्यासाठी 50 गुण असतात. असे एकूण 200 गुणांची ही परीक्षा आहे. प्रश्न क्रमांक 1, 8A6 - B87 त्याचं उत्तर आलं पाहिजे. 4C9 म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये A, B आणि Cच्या किमती काढायला सांगितलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर राहील. जर Aच्या ठिकाणी 4, Bच्या ठिकाणी 3 आणि Cच्या ठिकाणी 5 लिहिले तर आपलं वजाबाकीचं उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न क्रमांक 2, 102.59/1000 याचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा. तर याचं उत्तर येणार आहे 102.059 हे याचं उत्तर येणार आहे. यामध्ये 1000 × 102 + 59 हे उत्तर करायचं आहे आणि त्याला छेदाला 1000 आहेत म्हणजे 3 दशांश चिन्ह आपल्याला द्यायचे आहेत म्हणजे 9, 5 आणि 0 या ठिकाणी दशांश चिन्ह येणार आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3, जेव्हा सफरचंदाचे 15, 18 किंवा 30 गट केले तेव्हा प्रत्येक वेळी 7 सफरचंद शिल्लक राहिली तर कमीत कमी सफरचंद किती? तर बघा यामध्ये आपल्याला लसावी काढून घ्यायचा आहे. 15, 18 आणि 30चा लसावी काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने लसावी काढता येईल. 15, 18 आणि 30 यामध्ये सामायिक आलेले 3, 5, 2 या सर्वांचा आणि खाली आलेले 1, 3, 1 या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. मग त्यामध्ये त्याचं उत्तर येणार आहे 90. शिल्लक राहत आहेत 7 म्हणजे 7 त्यात ॲड केले पाहिजेत. 90 + 7 97 म्हणजे 97 सफरचंद घेतले तर यामध्ये 50, 18 आणि 30चे गट केले तर प्रत्येक वेळी 7 सफरचंद शिल्लक राहणार आहे. किंवा आपण तोंडी ते करू शकतो. 15 × 90 7 शिल्लक राहिले. 18 × 5 = 90 या ठिकाणी 7 राहतात आणि 30 × 90 7 सफरचंद शिल्लक राहत आहेत. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीमध्ये किती आयत आहे? जेव्हा आयताची आकृती असते त्यावेळी आपण प्रत्येक आयतामध्ये 1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहून घेणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि उभेही अंक 1, 2, 3. आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी तर लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे लांबी आलेली आहे 4 + 3 7, 7 + 3 10, 10 आणि रुंदी आलेली आहे 3 आणि 2 5 आणि 1 6, 10 × 6 60 म्हणजे या आयतामध्ये एकूण 60 आयत असणार आहेत. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, 117/17 या अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. तर याचं उत्तर येणार आहे 6.15/17. या ठिकाणी 17 × 6 + 15 केल्यास तर उत्तर 117 येते आणि छेद 17. प्रश्न क्रमांक 6, 4.1/2 रिम म्हणजे 4.5 रिम म्हणजे किती डझन? एका डझनमध्ये एका रिममध्ये 40 डझन असतात म्हणजे 4 रिममध्ये 160 आणि हे वरचा अर्धा रिम म्हणजे 20 म्हणजे 180 डझन कागद 4.5 रिममध्ये बसणार आहेत. प्रश्न क्रमांक 7, 1 मध्ये कोणता अपूर्णांक मिळवला तर उत्तर 29/12 येईल. तर या ठिकाणी 29/12 येण्यासाठी 1 + 17/12 केलं तर 12 × 12 + 17 29. 29/12 येणार आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे 17/12 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, 10 लक्ष म्हणजे किती हजार? तर किती हजार करायला सांगितलेत. यामध्ये सोपी ट्रिक आहे.
10 लक्ष सांगितले, 10 लक्ष आणि हजारामध्ये सांगितले म्हणून त्याला छेद 1000. याचं उत्तर येणार आहे 1000 हजार. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. 30/70 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? तर या ठिकाणी 30 ते 70 मध्ये 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61 आणि 67 अशा 9 मूळ संख्या येणार आहेत. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, 9. प्रश्न क्रमांक 10. 144 भागिले 12 वजा 196 भागिले 14 अधिक कंसामध्ये 25 भागिले 5 कंस पूर्ण गुणिले 3. या ठिकाणी हे पदावलीचं उदाहरण आहे. नेहमी पदावली सोडवताना कंसामध्ये ज्या क्रिया आहेत त्या प्रथम कराव्यात, नंतर भागाकार आणि गुणाकारमध्ये जी क्रिया आहे ती प्रथम करावी आणि नंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया आहे ती करावी. त्यानुसार या ठिकाणी मी उत्तर सोडून दाखवलेलं आहे. ह्या 25 भागिले 5 पहिल्यांदा याचं उत्तर येणार आहे 5. त्यानंतर भागाकार आणि गुणाकारामध्ये प्रथमतः भागाकाराची क्रिया इथं येणार आहे 14. त्यानंतर गुणाकार तसंच ठेवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे इथं 12 भागिले 144 12. त्यानंतर 196 भागिले 14 14. 12 वजा 14 अधिक 5 गुणिले 3. यानंतर आपण गुणाकाराची क्रिया करणार आहे 5 त्रिक 15. त्यानंतर 12 वजा 14 याचं उत्तर येणार आहे -2 अधिक 15 तसेच आणि -2 अधिक 15 म्हणजे उत्तर येणार आहे 13. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजेच 13. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 13. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 आणि 9ने निशेष भाग जातो? तर 5ची कसोटी आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असतात त्यांना 5ने निशेष भाग जातो आणि 9ची कसोटी आहे ज्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जातो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये 3, 9, 6, 4, 9 आणि 5 या अंकांची बेरीज 36 येते. 9 चौक 36 आणि 5ने तर भाग यायला जाणार आहे कारण एकक स्थानी 5 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4ला 5 आणि 9ने निशेष भाग जाणार आहे. प्रश्न क्रमांक 12. दिलेल्या संख्या मालिकेत येणारी पुढील संख्या कोणती? तर या ठिकाणी 3, 10, 29, 66, 127, 218 या ठिकाणी 1चा घन अधिक 2 म्हणजे 3, 2चा घन अधिक 2 म्हणजे 10, 3चा घन अधिक 2 म्हणजे 27 अधिक 2 29, 4चा घन 64 अधिक 2 66, 5चा घन 125 अधिक 2 127. त्यानंतर 6चा घन अधिक इथं 7चा घन येणार आहे. 7चा घन अधिक 2 7चा घन येतोय अधिक 2 केल्यावर 345 येणार आहे. 7चा घन आहे 343 त्यामध्ये 2 मिळवले तर येणार आहे उत्तर 345 म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. 13 डेकाग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम? यामध्ये ही ट्रिक वापरली. मिमी उलट्या बाजूने लिहित जायचे. मिमी म्हणजे मिलीमीटर किंवा तेच ग्रॅममध्येही लिहू शकतो आणि तेच लिटरमध्येही. आपल्याला इथं ग्रॅममध्ये उत्तर काढायचे म्हणून मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसिग्रॅम, ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम. आता प्रश्नामध्ये 13 डेकाग्रॅम सांगितले. 13 डेकाग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम? आता ज्या ठिकाणी डेकाग्रॅम आहे त्यामध्ये 13 लिहून घेतले आणि त्यापुढे सेंटीग्रॅम विचारले म्हणजे जिथपर्यंत सेंटीग्रॅम आहे तिथपर्यंत 0 वाढवत चालायचे. मग ग्रॅममध्ये 1 0, डेसीमध्ये 1 आणि सेंटीमध्ये 1 म्हणजे 13 डेकाग्रॅम बरोबर 13,000 सेंटीग्रॅम येणार आहेत. या पद्धतीनं केल्यास कोणते रूपांतर ग्रॅम असेल, लिटर असेल किंवा मीटर असेल रूपांतर करताना ही पद्धत अगदी बरोबर आहे. यावर आधारित मुलांना प्रश्नांचा गोंधळ होतो. तो गोंधळ या ठिकाणी होणार नाही. याचं उत्तर राहील 13,000 सेंटीग्रॅम पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता अपूर्णांक हा 79/237 अतिसंक्षिप्त रूप आहे? तर 79 त्रिक 237 येतं आहे म्हणजे 1/3 त्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे.
प्रश्न क्रमांक 15, 2 तास 15 मिनिटं 36 सेकंदमध्ये किती मिळवले असता 8 तास 5 मिनिटे 20 सेकंद होतील. म्हणजे या ठिकाणी उलट क्रिया करायची. 8 तास 5 मिनिट 20 सेकंदमधून 2 तास 15 मिनिटे 36 सेकंद वजा केले तर आपलं उत्तर येणार आहे 5 तास 49 मिनिट आणि 44 सेकंद. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16, 360 आणि 540चा मसावी किती? तर या ठिकाणी 360 आणि 540 या दोन्हींना भाग जाणारी संख्या म्हणजे 180. 180 दोन्ही 360 आणि 180 त्रिक 540 म्हणजे याचा मसावी येणार आहे 180. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17, 16/19 अधिक 23/19 वजा 18/19 बरोबर किती? या ठिकाणी बेरीज क्रिया आधी करायची आहे. तर 16 अधिक 23 आणि त्यातनं वजा 18 केले असता उत्तर येते आपलं 21/19. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18, एका आयताचे क्षेत्रफळ 360 सेंटीमीटर असून त्याची रुंदी 15 सेंटीमीटर असेल तर त्याची लांबी किती? तर या ठिकाणी आपल्याला आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 360 आहे आणि लांबी काढायला सांगितलेली आहे आणि रुंदी 15 दिलेली आहे. म्हणजेच आपण त्यावरून लांबी काढू शकतो. ती लांबी 360 भागिले 15 म्हणजेच 24 येते आहे. प्रश्न क्रमांक 18 याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 24 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 19, 7 क्रमवार समसंख्यांची बेरीज 1890 असेल तर त्यातली मधली संख्या कोणती? ज्यावेळी मधली संख्या काढायला सांगितलेली असते त्यावेळी ॲक्च्युली सरासरी असते ती. तर 7 क्रमवार समसंख्यांची बेरीज म्हणजेच आलेलं उत्तर त्यांची बेरीज आहे 1890. एकूण संख्या आहेत 7 म्हणजे 1890 भागिले 7 याचं उत्तर येणार आहे 270. म्हणजे मधली संख्या येणार आहे आपली 270. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या संख्येतून 82,349 वजा केले असता उत्तर 20,364 येईल? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 याचं उत्तर राहील 1,02,713. या संख्येतून ही संख्या वजा केली तर उत्तर 20,364 येणार आहे. तर उलट क्रिया करायची. जर वजा दिलेली असेल तरी या ठिकाणी 82,349 अधिक 20,364 केले असता उत्तर हे येणार आहे 1,02,713. प्रश्न क्रमांक 21, 823 गुणिले 83 अधिक 177 गुणिले 83. तर या ठिकाणी दोन्हींना पण 83नेच गुणलेलं आहे. म्हणजे 823 अधिक 177 आणि त्याला दोन्हीला कॉमन 83ने गुणलेले आपण. म्हणजे 823 अधिक 177 कॉमन बाहेर काढलेलं आहे गुणिले 83. तर 823 अधिक 177 म्हणजे 1000 गुणिले 83 याचं उत्तर येणार आहे 83,000. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22, 3 दिवस म्हणजे किती मिनिटे? आता एका दिवसाचे तास असतात 24 आणि एका तासाचे मिनिट असतात 60. म्हणजे एका दिवसाचे मिनिट झाले 1440. असे 3 दिवसाचे आपल्याला काढायचे. त्याचं उत्तर येणार आहे 4320 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 4320 मिनिटे. प्रश्न क्रमांक 23, 7 फुली 4 2 फुली 8 या संख्येत फुलीच्या जागी समान अंक येत असून त्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 89,910 असेल तर फुलीच्या ठिकाणी कोणता अंक येईल? तर या ठिकाणी सोपी ट्रिक वापरायची आहे. समान अंक येणार आहे. जो फरक आहे फरकाचा पहिला अंक म्हणजे 8 त्यामध्ये 1 मिळवायचा आहे म्हणजे 9. या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 9 लिहिला तर यांची वजाबाकी म्हणजे फरक 89,910 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, 2 संख्यांचा लसावी 240 असून त्यांचा मसावी 40 आहे. त्यापैकी एक संख्या 80 आहे तर दुसरी संख्या कोणती येईल? या ठिकाणी 240 आणि 40 यांचा लसावी आणि मसावी सांगितलेला आहे. त्यापैकी एक संख्या 80 आहे तर दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 240 गुणिले 40 आणि त्याला भागिले 80 करायचे म्हणजे उत्तर येणार आहे आपलं 120.
याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 120. प्रश्न क्रमांक 25. सोबत दिलेली आकृती पहा. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. रेखांकित हा पूर्ण रेखांकित केलेला जो भाग आहे याचं क्षेत्रफळ काढायचे. नॉर्मली हे आयत दिसून येत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे माप. त्यानुसार ह्या आयताचं क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. या आयताचं क्षेत्रफळ येणार आहे आपलं. या आयताची लांबी आहे 30 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे याचं क्षेत्रफळ येणार आहे 60 सेंटीमीटर. आणि ह्या आकृतीची लांबी आहे 12 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 24 सेंटीमीटर. या ठिकाणी दोन्ही आयतांचं क्षेत्रफळ काढून झाल्यानंतर हा जो मधला पोर्शन आहे हा कॉमन आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 2 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर येणार आहे. या आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे 60, या आयताचं 24. त्यातला हा पोर्शन वजा करायचा आहे. म्हणजेच 60 अधिक 24 वजा 4. 60 आणि 24 वजा 4 उत्तर येणार आहे 80 सेंटीमीटर स्क्वेअर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. 96/162 बरोबर 16 रिकामी चौकट असेल तर चौकोनामध्ये कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी 16 गुणिले 6 96 येणार आहे. 16 96. तर अशी कोणती संख्या आहे जिला 6ने गुणलं तर उत्तर 162 येईल? तर 27 गुणिले 6 केलं तर उत्तर येणार आहे 162. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27. एका पिशवीमध्ये 20 किलोग्रॅम बासमती तांदूळ बसतो. 3.5 टन म्हणजे 3.5 टन तांदूळ पिशव्यांमध्ये भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? तर या ठिकाणी 20 किलोग्रॅमची एक पिशवी आहे. असे 3.5 टन. 1 टनामध्ये 1000 किलो तांदूळ बसतात. तर 3.5 टनामध्ये 3.500 तांदूळ बसणार आहेत. 3.500 किलो म्हणजे 3.500 भागिले 20. एका पिशवीमध्ये 20 किलो म्हणून 3.500 भागिले 20 याचं उत्तर आहे 175. म्हणजे 175 पिशव्या या ठिकाणी लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 28. 273.6498 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती येईल? तर या ठिकाणी 9 हा अंक आहे आणि 9 दशांश चिन्ह इथं 4 घरांनी पुढे आहे म्हणून 9/1000. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? तर 7, 22, 36, 49, 61 आणि 72. या ठिकाणी 7 अधिक 15 म्हणजे 22, 22 अधिक 14 36, 36 अधिक 13 49, 49 अधिक 12 61, 61 अधिक 11 72 आणि 72 अधिक 10 82 येणार आहे. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30. कंसामध्ये 36 अधिक परत आतमध्ये कंस 78 भागिले 13 कंस पूर्ण 4 गुणिले 4 ही जी पदावली आहे याचं उत्तर येणार आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा कंस सोडून घेणार आहोत. 6 चोक 24 कंसामधला 6 गुणाकाराची क्रिया आधी त्यानंतर कंसामधलीच बेरजेची क्रिया आधी 24 अधिक 36 याचं उत्तर येणार आहे 60. त्याला गुणिले 4 60 गुणिले 4 उत्तर येणार आहे 240. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31. एका बॉक्समध्ये 4 डझन आंबे ठेवले तर 5760 आंबे बॉक्समध्ये भरण्यासाठी किती बॉक्स लागतील? एका बॉक्समध्ये 4 डझन म्हणजे 12 चोक 48 आंबे बसणार आहेत. तर एकूण 5760 आंबे आहेत. तर 5760 भागिले 48 केलं तर 120 म्हणजे 120 बॉक्स भरण्यासाठी लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 32. 17645 सेंटीमीटर बरोबर किती मीटर आणि किती सेंटीमीटर? तर 176 मीटर आणि 45 सेंटीमीटर. याचं सुद्धा उत्तर काढण्यासाठी ही पद्धत अतिशय योग्य राहणार आहे. बघा आपण मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर या ठिकाणी संख्या आहे आपली 17645 सेंटीमीटर. म्हणजे सेंटीमीटरपर्यंत ती संख्या बसली पाहिजे. या ठिकाणी 17645 म्हणजेच मीटरपर्यंत झालेले आहेत आपले 176 मीटर आणि राहिलेले आहेत पुढे 45 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 33, चौकोन ABCD या चौकोनामध्ये कोण A बरोबर 44 डिग्री, कोण B बरोबर 103 डिग्री, कोण C बरोबर 83 डिग्री असेल तर कोण D बरोबर किती? तर या ठिकाणी कोण A 44 आहे, कोण B 103, कोण C 83. चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज 360 होते आहे. मग त्यानुसार 130 अंशाचा कोण D असणार आहे. मग त्या पद्धतीने त्या सर्वांची बेरीज 360 अंश येणार आहे. प्रश्न क्रमांक 34, 11.1/8 वजा 13.4/8 अधिक 9.7/8 बरोबर किती? तर बघा प्रश्न क्रमांक 34मध्ये पहिली संख्या आहे 11.1/8. 11.1/8 म्हणजेच 89/8. दुसरी संख्या आहे 13.4/8 म्हणजेच 160/8 आणि तिसरी संख्या आहे 9.7/8 म्हणजेच 79/8. मग छेद समान येणार आहे अंशाची, वजाबाकी आणि बेरीज जी असेल त्या पद्धतीने होणार. 89 वजा 160 उत्तर येणार आहे वजा 19 आणि अधिक 79 म्हणजे याचं उत्तर येणार आहे अधिक 60. 60/8 याचंच परत पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 7.4/8. परत याचं अतिसंक्षिप्त रूप दिल्यावर 7.1/2 याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 7.1/2. प्रश्न क्रमांक 35, एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 मीटर स्क्वेअर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? तर चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ 144 मीटर स्क्वेअर आहे म्हणजे त्याची एक बाजू येणार आहे 12 सेंटीमीटर. मग त्याची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, त्याला 4 बाजू 12 चौक 48 म्हणजे 48 सेंटीमीटर याचं उत्तर येणार आहे. 48 मीटर. आपल्याला दिलेलं क्षेत्रफळ हे मीटरमध्ये आहे. मग येणारं उत्तर आहे आपलं मीटरमध्ये येणार आहे 48 मीटर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36, 73.68 मधून 17.803 वजा केल्यास उत्तर काय येईल? तर या ठिकाणी 73.680 करायचं, वजा 17.803 वजाबाकी करायचे नेहमीप्रमाणे. उत्तर येणार आहे 55.877. प्रश्न क्रमांक 37, दिलेल्या संख्या मालिकेत न बसणारी संख्या ओळखा. या ठिकाणी 361, 841, 729, 625, 529, 484 आणि 289. या ठिकाणी 361 ही संख्या 19चा वर्ग आहे, 841 ही संख्या 29चा वर्ग आहे, 729 27चा वर्ग, 625 25चा वर्ग, 529 23चा वर्ग आहे, 484 हा 22चा वर्ग आहे, 289 हा 17चा वर्ग आहे. म्हणजे विषम संख्यांचे वर्ग दिलेले आहेत. मात्र इथं 22चा वर्ग आलेला आहे. 22 ही समसंख्या आहे म्हणजे हा वेगळा ठरणार आहे 484. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38, एका संख्येला 80ने भागले असता बाकी 78 राहते तर त्याच संख्येला 50ने भागले तर बाकी 48 राहते तर अशी लहानात लहान संख्या कोणती? बघा या ठिकाणी 80ने भागले तर बाकी 78 म्हणजे 80 वजा 78 राहणारे 2. त्यानंतर 50ने भागले तर बाकी 48 म्हणजे 50 वजा 48 उत्तर राहणार आहे 2. दिलेल्या संख्या आहेत 80 आणि 50. त्याचा आपण लसावी काढला तर तो लसावी येणार आहे 10 × 8 × 5 म्हणजे 400 आणि 400 वजा 2 बरोबर 398 म्हणजे 398 त्याचे योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39, 29,68,431 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती? तर या ठिकाणी 6ची स्थानिक किंमत येणार आहे 60,000 आणि दर्शनी किंमत येणार आहे 6,000. फक्त 6. तर 60,000 × 6 उत्तर येणार आहे 3,60,000. पर्याय क्रमांक 3 3,60,000. प्रश्न क्रमांक 40, 30च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? या ठिकाणी 30चे विभाजक आहे 1 2 3 5 6 10 15 आणि 30. त्या सर्वांची बेरीज येणार आहे 72. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न क्रमांक 41, जर एका लाडूची किंमत 14.25 रुपये असेल तर अशा 200 लाडूंची किंमत किती? तर या ठिकाणी सिंपल गुणाकार करायचा आहे 200 × 14.25. आलेल्या गुणाकाराला 2 दशांश चिन्ह द्यायचे आहेत. उत्तर येणार आहे 2,850 रुपये. प्रश्न क्रमांक 42, 72 7.5
या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती असेल? तर पूरक कोणाचे माप हे 180 अंश असते. 180 वजा 72.5 केले तर उत्तर येणार आहे 107 1/2 म्हणजेच 107 येणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43. 132 किलोमीटर 45 मीटर म्हणजे किती किलोमीटर? या ठिकाणी सुद्धा तीच ट्रिक लागू करायची आहे. प्रश्न क्रमांक 43 मध्ये आपल्याला किलोमीटर दिलेले आहेत. 132 किलोमीटर दिलेले आहेत म्हणजे किलोमीटरच्या घरात आपण 132 लिहिणार आहोत आणि 45 मीटर दिलेले आहेत म्हणजे मीटरपर्यंत 45 हा आकडा लिहायचा. या ठिकाणी 4 येणार आहे आणि या ठिकाणी मीटरला 5 येणार आहे. तर यांची बेरीज सांगितली म्हणजे हेक्टरच्या घरामध्ये 0 येणार आहे. याची जर बेरीज केली तर 132.045 हे उत्तर येणार आहे. हे त्याचं 132.045 किलोमीटर येणार आहेत. प्रश्न क्रमांक 44. 29/61, 14/61, 43/61, 71/61, 20/61, 34/61 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा आणि उजवीकडचा चौथा अपूर्णांक कोणता? या ठिकाणी 61 हे समच्छेद अपूर्णांक आहेत. 61 हा छेदाला आहे. तर ज्या पद्धतीनं उतरता क्रम आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने उतरता क्रम करायचा आहे. त्यानुसार 71/61, 43/61, 34/61, 29/61, 20/61 आणि 14/61 उजवीकडून चौथा म्हणजे 1 2 3 4 34/61 पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45. 3m + 9 ही विषम संख्या आहे तर त्यानंतर येणारी 29वी समसंख्या कोणती? बघा दिलेली आहे विषम संख्या काढायची आहे समसंख्या. मग 3m + 9 29वी सांगितलेली आहे. ज्यावेळी सम किंवा विषम असतो तो 2ने दुसऱ्या टप्प्यानं वाढत जातो. म्हणजेच या ठिकाणी 3m + 9 29वी सांगितली म्हणजे 29 गुणिले 2 करावे लागेल आणि आपल्याला समसंख्या सांगितलेली आहे म्हणजे त्यातनं एक वजा करावं लागेल. तर याचं उत्तर येईल 3m + 66 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46. एका टाकीची क्षमता 27,000 लिटर असून त्या टाकीचा 4/9 भाग भरलेला आहे. त्या टाकीत किती पाणी भरले म्हणजे टाकी पूर्ण भरेल? तर 27,000च्या 4/9 भाग म्हणजे 27,000च्या 4/9 भाग म्हणजे 12,000 येत आहेत. मग एकूण 27,000ची तिची कपॅसिटी आहे. 12,000 भाग हा भरलेला आहे. मग शिल्लक असलेला भाग राहणार आहे 15,000. 15,000 जर आपण पाणी अजून त्यात भरलं तर ती टाकी पूर्ण भरणार आहे म्हणजे त्या टाकीमध्ये अजून 15,000 लिटर पाणी भरावे लागेल. प्रश्न क्रमांक 47. 4 वर्षापूर्वी राणी, तनुजा आणि क्रांती यांच्या वयाची बेरीज 32 वर्ष होती तर त्यांच्या वयाची बेरीज 4 वर्षानंतर किती असेल? तर राणी, तनुजा आणि क्रांती यांची वयांची बेरीज 32 आहे 4 वर्षांनी म्हणजे राणीचं वय 4 वर्षांनी वाढणार आहे, तनुजाचं 4 वर्षांनी वाढणार आहे आणि क्रांतीचंही 4 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे 7 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे इथं. 7 आणि 4 11 म्हणजे राणीचे 11 वर्ष, तनुजाचे 11 वर्ष आणि क्रांतीचे 11 वर्ष एकूण 33 वर्ष वाढवायला लागतील. 32 वर्ष अधिक 33 वर्ष येणार आहे. 32 वर्ष अधिक 33 वर्ष म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज असणार आहे 65 वर्ष पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. जर 51 गुणिले 17 बरोबर 867 तर 0.051 गुणिले 0.17 बरोबर किती? तर या ठिकाणी सिंपल गुणाकार करायचा आहे आणि जेवढे दशांश चिन्ह आहेत तेवढे उत्तराला दशांश चिन्ह द्यायचे आहेत. त्यानुसार 0.00867 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 49. 6, 7, 9, 3, 0, 2 आणि 8 हे अंक एकदाच वापरून 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केल्यास त्या संख्येच्या सहस्रस्थानी कोणता अंक येईल? तर या ठिकाणी त्या संख्यांपासून होणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 98,76,320 ही संख्या तयार होणार आहे आणि त्याच्या सहस्रस्थानी असलेला अंक सांगितलेला आहे. सहस्रस्थानी एकक, दशक, शतक आणि सहस्र म्हणजे या ठिकाणी 6 हा अंक येणार आहे.
पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. 69,347 या संख्येतून कोणता अंक वजा केल्यास त्या संख्येला 10ने निशेष भाग जाईल. 10ची कसोटी आहे. जर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 10ने निशेष भाग जातो. तर ह्या 7मधून 7 वजा केले तर उत्तर एकक स्थानी 0 येणार आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 3. पर्याय क्रमांक 3. यानंतर बुद्धिमत्ता. यामध्ये 25 प्रश्न असून 50 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 51. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल. तर या ठिकाणी 7,324 बरोबर 16 तर 4,285 बरोबर किती. तर या ठिकाणी अंकांची बेरीज आहे 7 + 3 10 10 2 12 आणि 4 16 म्हणजे 4 + 2 6 6 8 14 14 आणि 5 19 त्याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52. संख्या मालिकेत येणारी पुढील संख्या कोणती. तर या ठिकाणी 97 83 73 आणि 67 या ठिकाणी मूळ संख्या दिलेल्या आहेत. एकाडेक संख्या दिलेल्या आहेत. म्हणजेच 97 83 73 67 दिलेल्या आहेत. मधली मूळ संख्या कमी केलेली आहे. म्हणजे 67 नंतरची येणारी 61 ही जी मूळ संख्या आहे ती कट करून 59 पुढची घ्यावी लागेल. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53. दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा काढा. आरशातील प्रतिमा म्हणजे डावी साईड उजवीकडे आणि उजवी साईड डावीकडे असते. त्यानुसार याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54. CYOPMIN ही अक्षरे वापरून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातलं मधलं अक्षर कोणतं ते सांगा. तर यापासून ऑलिम्पिक OLYMPIC हा शब्द तयार होतो आणि त्यानुसार या साईडला 3 सोडले या साईडला 3 सोडले मधोमध आलेला आहे M. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. एका सांकेतिक भाषेत कार बरोबर 953 आर्ट बरोबर 739 आणि पार्ट बरोबर 7389 असे लिहिले तर टी या अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे. तर या ठिकाणी प्रत्येक अक्षराची कोणता अंक येईल ते काढून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल आता कारसाठी 953 आर्टसाठी 739 आणि पार्टसाठी 7389. तर या ठिकाणी या दोन तिन्हींमध्ये सेम असणारा ए आणि ए. तर या ठिकाणी ए साठी येणार आहे कॉमन अंक आहे 3. त्यानंतर टी या ठिकाणी 2 ठिकाणी टी आहे आणि कॉमन अंक आहे 7 म्हणजे टी साठी 7 असणार आहे. आणि आर या ठिकाणी कॉमन आहे आर आणि आर. तर आर साठी असणार आहे हा 9 आणि 9 आर साठी 9 येणार आहे. म्हणजेच आपल्याला सांगितलेला टी या अक्षरासाठी कोणता अंक असणार आहे तर तो येणार आहे 7. गटात न बसणारी आकृती कोणती. तर या तीनही आकृत्या ही आकृती थोडीशी वेगळी आहे त्यापेक्षा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57. समर्थ हा प्रियापेक्षा उंच आहे पण श्रेया एवढा उंच नाही. रिया श्रेयापेक्षा उंच आहे पण मारिया एवढी उंच नाही. तर सर्वात उंच कोण आहे. या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने आपण समजावून घेऊयात. बघा काय सांगितलेलं आहे सुरुवातीला. समर्थ हा प्रियापेक्षा उंच आहे. हा समर्थ आहे ही प्रिया आहे. प्रियापेक्षा समर्थ उंच आहे पण श्रेया एवढा नाही म्हणजे समर्थपेक्षा श्रेया उंच आहे. रिया श्रेयापेक्षा उंच ही रिया आहे. रिया श्रेयापेक्षा उंच आहे पण मारिया एवढी उंच नाही म्हणजे रियापेक्षा मारिया ही जास्त उंच आहे. तर सर्वात उंच कोण मारिया. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल. चित्रकार ब्रश वापरतात तर कुंभार हे चाकाच्या साह्याने मडके बनवतात. याचं उत्तर राहील 1. प्रश्न क्रमांक 59. दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा कोणती ते ओळखा. पाण्यातील प्रतिमेसाठी वरची साईड खाली होते आणि खालची साईड वर होते. त्यानुसार याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60. या ठिकाणी सांकेतिक चिन्ह आणि त्याला आंतरराष्ट्रीय चिन्ह दिलेले आहेत. एका सांकेतिक भाषेत अंकांऐवजी सांकेतिक चिन्हांचा वापर केला तर त्या भाषेत 6743 ही संख्या कशी लिहिता येईल. या ठिकाणी 6 साठी सी दिलेला आहे. 7 साठी त्रिकोणामध्ये त्रिकोण. 4 साठी गोलामध्ये प्लसचं साईन आणि 3 साठी वर्तुळ दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य राहील. प्रश्न क्रमांक 61. दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती. मगाशी सांगितल्याप्रमाणे डावी साईड उजवीकडे आणि उजवी साईड डावीकडे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक 62 482 129 364 289 532 641 209 148 297 या संख्येतील सर्वात लहान संख्येतील अंकांचा गुणाकार किती? तर यामध्ये सर्वात लहान संख्या आहे 129. यामध्ये 1 गुणिले 2 गुणिले 9 9 दुने 18 आणि 18 एके 18 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63 एका रेल्वे तिकिटांच्या रांगेत 27 लोक सारिकाच्या पुढे व 19 लोक मागे आहेत, तर त्या रांगेतील मधल्या माणसाचा क्रमांक कोणता येईल? या ठिकाणी सारिकाच्या पुढे 27 लोक आणि मागे 19 लोक म्हणजे 27 अधिक 19 अधिक 1 सारिका असे एकूण 47 लोक होणार आहेत. म्हणजेच 23 दुने 46 आणि 1 47 म्हणजे 23 पुढे 23 मागे म्हणजे 24व्या क्रमांकावर मधल्या क्रमांकाचा माणूस असणार आहे. प्रश्न क्रमांक 64 प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? या ठिकाणी 343 512 प्रश्नचिन्ह 1000 1331. तर या ठिकाणी 7चा घन येणार आहे 343. त्यानंतर 8चा घन येणार आहे 512 आणि त्यानंतर 9चा घन येणार आहे 729. हा 10चा घन आणि हा 11चा घन म्हणजे या ठिकाणी 729 हे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 65 BDS 2419 तर DIRT बरोबर किती? तर B हा इंग्रजी अक्षर मालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असतो म्हणजे B साठी 2 D साठी 4 आणि S हा 19 नंबरवर असतो. त्यानुसार D हा 4 नंबरला असतो, I हा 9 नंबरला असतो, त्यानंतर R हा 18 नंबरला असतो आणि T हा 20 नंबरला असतो. म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 4 9 18 आणि 20. प्रश्न क्रमांक 66 दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखा. या ठिकाणी हळद, आले, बटाटा आणि रताळ. तर हळद, आले आणि बटाटा हे वनस्पतीच्या खोडाला येतात, मात्र रताळ हे वनस्पतीचं मूळ आहे, तो वेगळा निघणार आहे. प्रश्न क्रमांक 67 जर गुलाबाला कमळ म्हटले, कमळाला जास्वंद म्हटले, जास्वंदाला सूर्यफूल म्हटले, तर सूर्यफुलाला झेंडू म्हटले, तर कोणत्या बीपासून तेल काढतात? नॉर्मली सूर्यफुलापासून तेल काढतात. सूर्यफुलाला या ठिकाणी झेंडू म्हटलेलं आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे 3 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68 दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा कोणती? तर या ठिकाणी या आकृतीची पाण्यातील प्रतिमा येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 69 एका सांकेतिक भाषेत ब्युटिफुल हा शब्द EUIUBATFL असा लिहितात, तर त्या भाषेत ब्लॅकबोर्ड हा शब्द कसा लिहाल? या ठिकाणी ब्युटिफुल आणि हे दिलेला जो शब्द याच्यामध्ये कसं फेरफार केलेला आहे, इथं क्रमांक टाकून घ्यायचे आणि इथं क्रमांकामध्ये कसं फेरफार झाला ते बघायचं. त्यानुसार ब्लॅकबोर्ड इथं क्रमांक टाकून 1 2 3 असे क्रमांक टाकून यानुसार त्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेला 2 झाडांमधील अंतर 10 मीटर ठेवून दोन्ही बाजूला झाडे लावण्यासाठी किती झाडे लागतील? तर या ठिकाणी 1.5 किलोमीटर म्हणजेच 1500 मीटर आणि 10 मीटर हे त्यातलं अंतर राहिलेलं आहे. म्हणजे 1500 मीटरमध्ये 10 मीटर अंतर सोडून झाडं लावली तर 150 झाडं येणार आहेत आणि त्यातील पहिल्या क्रमांकाचं झाडामध्ये अंतर नसतं ठेवलेलं. म्हणजे दोन्ही पण साईडनं 151 आणि 151 अशी झाडे बसतील म्हणजे एकूण 302 झाडे त्या ठिकाणी बसणार आहेत. पर्याय क्रमांक याचं उत्तर असणार आहे 4 302. प्रश्न क्रमांक 71 विद्याच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 24 वर्ष होते. जर विद्या आणि तिची आई यांच्या आजच्या वयांची बेरीज 64 वर्ष असेल तर विद्याचे आजचे वय किती? या ठिकाणी सोपी ट्रिक वापरायची आहे. विद्याचं वय आपण x मानूयात म्हणजे तिच्या जन्माच्या वेळी आईचं वय होतं 24 म्हणजे जेवढी विद्या असेल त्याच्यापेक्षा 24 वर्षांनी जास्त. x अधिक 24 बेरीज त्यांची 64 येते म्हणजे तिथं 2x बरोबर 64 वजा 20 40 म्हणजेच x बरोबर 40/2 म्हणजेच 20 म्हणजे विद्याचं वय या ठिकाणी 20 वर्ष येणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72 अक्षरमालिका BC ही अक्षरमालिका दिलेली आहे. दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये किती वेळा अक्षर M हे K पूर्वी
लगेचच आलेले आहे. के पूर्वी एम आलेला आहे. तर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 73. 198, 258, 326 आणि 398 यामधलं गटात न बसणारं काढायचं आहे. तर 198 म्हणजेच 14चा वर्ग अधिक 2 म्हणजे 198. त्यानंतर 16चा वर्ग अधिक 2 म्हणजे 258. त्यानंतर 18चा वर्ग अधिक 2 म्हणजेच 326. तर या ठिकाणी 20चा वर्ग अधिक 2 बरोबर 402 यायला हवे होते. मात्र इथं 20चा वर्ग 400 येतो आहे. त्यातनं वजा 2 केलेले आहेत म्हणजे इथं हा वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 74. पुढील आकृती कोणती असेल? तर या ठिकाणी क्रमाचा जर विचार केला तर त्यानुसार क्रमानुसार बदलत जाणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 75. कणकला 2 मामा आणि 4 मावशी आहेत. त्याचा एक मामा कृष्णा मुंबईमध्ये राहतो. तर त्याला किती बहिणी आहेत? बघा, कणक नावाचा मुलगा आहे, त्याला 2 मामा आणि 4 मावशी आहेत. म्हणजे ती एकूण भावंड 4 मावशी आणि त्याची आई एक 5 आणि हे 2 मामा 7 भावंड झाले. तर त्या मामाला सांगितलेले आहेत किती बहिणी, म्हणजे ह्या 4 मावशा आणि एक कणकची एक बहीण अशा 5 बहिणी आहेत. पर्याय क्रमांक 2. यानंतर सायन्स विभाग येतो. यामध्ये 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी हा विभाग आहे. प्रश्न क्रमांक 76. रक्तातील युरियासारखे विषारी पदार्थ कोणता अवयव बाहेर काढून टाकतो? तर मूत्रपिंडाद्वारे युरियासारखे पदार्थ बाहेर टाकले जातात. प्रश्न क्रमांक 77. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते? कारखान्यातून बाहेर पाणी हे नॉर्मली सांडपाणी पाण्यामध्ये सोडलं जातं, त्यामुळं जलप्रदूषण होतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 78. गरुड हा पक्षी खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? तर गरुड हा खेचर या गटामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 79. सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये तयार होते? तर सूर्यप्रकाशामध्ये सर्वात जास्त ड जीवनसत्व असतं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोण द्रवरूप अवस्थेमध्ये आहे? तर पेन स्थायू, ऑक्सिजन वायू सर्व द्रवमध्ये आहे आणि खुर्चीसुद्धा स्थायूमध्ये आहे. तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 81. हवेमध्ये जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? तर हवेमध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 82. साप खालीलपैकी कोणत्या गटातील प्राणी आहे? साप सरपटतो, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83. पृथ्वीला 2 अर्धगोलामध्ये विभागणाऱ्या मांडलेल्या रेषेचे नाव काय? तर विषुववृत्त. त्याच्यामध्ये उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध तयार होतो, म्हणून मधली जी रेषा आहे त्याला विषुववृत्त म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 84. वाहनामधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? तर वाहनांमधून कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 85. मीठ पाण्यात विरघळून तयार होणाऱ्या मिठाच्या द्रावणातील द्रावक कोण? तर द्रावक आहे पाणी. प्रश्न क्रमांक 86. फुफ्फुसातून उच्छवासाद्वारे कोणता वायू बाहेर सोडला जातो? तर फुफ्फुसातून आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. प्रश्न क्रमांक 87. शरीर बांधणी करणारे अन्न कोणते? तर प्रथिनांपासून आपल्या शरीराची बांधणी केली जाते, शरीराची वाढ होते, म्हणजे शरीराची बांधणी करणारे अन्न म्हणजे प्रथिनं. प्रश्न क्रमांक 88. जास्त प्रमाणात झाडे लावल्यामुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे ही माती घट्ट धरून ठेवतात, म्हणून जमिनीची धूप त्यामुळे कमी प्रमाणात होते. प्रश्न क्रमांक 89. जेव्हा ब्रेक लावले जातात तेव्हा बसचा टायर आणि रस्ता यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बल कार्य करते? तर त्यावेळी घर्षण बल कार्य करतं. प्रश्न क्रमांक 90. खालीलपैकी कोण सस्तन प्राणी नाही? सस्तन प्राणी म्हणजे पिलांना जन्म देत नाही असं कोण आहे? तर या ठिकाणी मानव पिलांना जन्म देतो, माकडसुद्धा पिलांना जन्म देतो आणि सिंहसुद्धा देतो. तर पोपट पक्षी हे पिलांना जन्म देत नाही, तर ते पहिल्यांदा अंडी घालतात आणि मग ते आपल्या पिलाला जन्म देतात. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात? तर वनस्पती सौर ऊर्जा त्याचा वापर करून हरित द्रव्यांच्या साह्यानं ते आपलं अन्न तयार करतात. प्रश्न क्रमांक 92. कोणाच्या मृत अवशेषांपासून ह्युमस तयार होतो? तर वनस्पती आणि प्राणी या दोघांच्याही मृत अवशेषापासून ह्युमस पदार्थ तयार होतो. प्रश्न क्रमांक 93. बेडूक या प्राण्यामध्ये प्रजनन टिंबटिंब होते. तर बेडूक अंडी घालतो आणि मग त्यातनं छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात, म्हणजे अंडी घालून तो प्रजनन करतो. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कुणाला स्वतःचा प्रकाश
नसतो, तर चंद्र हा जो आहे याला स्वतःचा प्रकाश नसतो, तो सूर्याचा प्रकाश असतो चंद्राला. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणत्या वायूची निर्मिती शेणखत, फळांची साल व शिल्लक चारा इत्यादीपासून होते? तर शेणखत, फळांची साल, शिल्लक चारा, केरकचरा याच्यापासून आपण गोबर गॅस तयार करू शकतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 96. गटात न बसणारे कोण? तर कडुनिंब, केंदळ, वड आणि पिंपळ. पिंपळ, वड आणि कडुलिंब ही झाडे आहेत, मात्र केंदळ ही जलपर्णी वनस्पती आहे, पाण्यात वाढते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 97. आपण मिठाईचे पदार्थ जेव्हा खातो तेव्हा आपणास काय मिळतं? तर आपल्याला त्यातनं कर्बोदके मिळतात. प्रश्न क्रमांक 98. ज्या प्रक्रियेमध्ये पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते त्याला आपण संगणन प्रक्रिया म्हणतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणत्या पदार्थांचे रूपांतर साध्या साखरेमध्ये पचनाद्वारे होते? तर कर्बोदकांचं रूपांतर हे साध्या साखरेमध्ये होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 100. पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? तर पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं, म्हणजेच त्याचा उत्कलन बिंदू आहे 100 अंश सेल्सिअस. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आज BDS प्रश्नपत्रिका 2018 पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन स्पर्धा परीक्षांवर आधारित व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट रहा. थँक्यू.